एक माझ्याकडे असं काम होतं ना, इतके दिवस पेंडिंग आहे ना, तर मी दरवेळी विचार करते की आज करू उद्या करू आणि ते दररोज मी असं पुढे ढकलत असते. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात, मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज गुरुवार आणि अलीकडचे हे दिवस इतक्या फास्ट जात आहेत ना, म्हणजे सकाळी विरूचं स्कूल, त्याच्यासाठी वेगळा टिफिन, तर त्याच्या स्कूलचं एक शेड्यूल आहे, त्यानुसार त्याला मेन्यू बनवून द्यावे लागतात. तर त्यानंतर त्यांचा टिफिन, माझे जेवण आणि घरात लावरून घेतलं. त्यानंतर लगेच 12 वाजता विरूला घेऊन आल्यानंतर तिथून पुढे तर मग त्याच्या जेवणामध्ये, माझ्या जेवणामध्ये असं कधी टाइम निघून जातो समजतच नाही. आणि आज सकाळी किचन साफ करायचं एक टार्गेट घेतलं होतं आजच्या दिवसासाठी, तर ते पूर्ण आवरून झालं आणि आता इतकं मस्त वाटत आहे. आणि असं वाटलं होतं हार्डली 1 तासात होईल काम, पण जवळपास 2 ते 2.5 तास लागले. आणि मी ऑलरेडी आधीच बोलले होते, माझी जी रूम आहे ती एकदम रोड टच आहे आणि इथे मेन रोड असल्यामुळे सतत वाहनं येत असतात जात असतात. आणि सध्या समोर कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे ती सुद्धा कायमची धूळ आहे. म्हणजे असं होतं की टीव्ही युनिट किंवा वॉर्डरॉब हे जे काही साहित्य आहे ना, फर्निचर, सकाळी पुसून घेतलं तरी संध्याकाळी इतकी धूळ असते ना, कुणाला असं पटणार पण नाही की 2-2 दिवस झालं पुसलं नाही. म्हणजे त्यामुळे त्यामध्ये माझा एवढा टाइम निघून जातो ना, माझं मला समजत नाही. आणि पहिल्यापासून मला एकदम स्वच्छतेची अशी आवड असल्यामुळे किंवा ती गोष्ट न केल्याशिवाय मला जमतच नाही, त्यामुळे सकाळचा तर टाइम माझा त्यामध्येच निघून जातो. आणि मागच्या वेळी मंडेला जी साफसफाई केली हॉलची, तेव्हा नॉर्मल अशी केली होती आणि धुळीमुळे ना स्किन ॲलर्जी इतकी झाली किंवा छोटे छोटे पिंपल्स आलेत किंवा ते रॅशेस झालेत. तर म्हणून आज किचनची साफसफाई करताना थोडंसं मास्क वापरला होता, परंतु ते मास्कची सवय नसल्यामुळे इतकी गरमी झाली ना, मास्क तर काढूनच टाकला, तो काय वापरला नाही. तर पुन्हा एकदा स्किन केअर रुटीन व्यवस्थित करून आंघोळ करून घेतली, त्यामुळे आता एकदम फ्रेश वाटत आहे. आणि आता दुपारचे 4 वाजलेत, व्हिडिओला सुरुवात केली. एक माझ्याकडे असं काम होतं ना, इतके दिवस पेंडिंग आहे ना, तर मी दरवेळी विचार करते की आज करू उद्या करू आणि ते दररोज मी असं पुढे ढकलत असते. आणि आता अशी अवस्था झाली की कोणताही ड्रेस घालायचं म्हटलं तर एकच सध्या प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे सैल होणं. आणि सैल जर कपडे आपण घातली तर तो असा कॉन्फिडन्स नाही येत किंवा असं आपल्यालाच थोडंसं वेगळं वाटतं. त्यामुळे आज काय पण करून ते काम करायचं ठरवलंय. तर विरू झोपलाय तर आता काही टेन्शन नाही. आणि हा जो काही परवा नवीन ड्रेस आणलेला तो मी स्वतः नाही घरी करणार, बाहेर जे काही एक्सपर्ट टेलर असतात त्यांच्याकडे देणार आहे. तर आता हे सगळे ड्रेस फिटिंग करून घेणार आहे. आणि मेन म्हणजे माझी ही रूम आहे ती लकीली इतकी मोठी आहे ना, त्यामुळे मला असं इतरांसारखी अडचण येत नाही. तरी सुद्धा आपल्या गावी कसं आपण बिनधास्त कुठलीही वस्तू कुठेही ठेवू शकतो, तर किचनमध्ये आज जर साफसफाई केल्या त्यामुळे थोडंसं फ्रेश वाटत आहे. तर कोणती वस्तू कुठे ठेवल्या हे सुद्धा मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे इथं असं कोणती वस्तू कुठे पण ठेवून असं मनसोक्त जागा नाही भेटत आपल्याला, प्रत्येक गोष्ट ऍडजस्टमेंट करावी लागते. तर ती काय ऍडजस्टमेंट केली किचनमध्ये हे नक्की दाखवण्याचा आज प्रयत्न करेन. हॉलमधून राईट साईडला एंट्री मारल्यानंतर किचन आहे आणि गावच्या मनाने किचनची साईज कमी असली तरी सगळ्या गोष्टी म्हणजे अशा परफेक्ट ठेवलेत जेणेकरून अडचण नाही होणार. तर एंट्री केल्याबरोबर पहिल्यांदा वॉशिंग मशीन ठेवले, तर बाथरूममध्ये थोडीशी जागा कमी असल्यामुळे वॉशिंग मशीन इथे ॲडजस्ट केलं. आणि आज साफसफाई करताना फ्रीजवरील जे काही वरचं कवर होतं तर ते धुण्यासाठी काढले, तर इथे घडी घालून ठेवले तोपर्यंत. त्यानंतर फ्रीजच्या वर ड्रायफ्रुट्स आहेत आणि माझं जे काही त्रिफळा चूर्ण आहे, तर सकाळी लवकर आपल्याला सहज दिसतं त्यामुळे वर ठेवलं. आणि त्यासोबत या बाजूला फ्रीज आहे का कोपऱ्यामध्ये, म्हणजे सगळ्या गोष्टी अशा आपल्या पाहिजे तशा मनसोक्त ठेवता येत नाहीत, सगळे ॲडजस्ट करावे लागतात. आणि सध्या माझ्याकडे फळीचा हा ऑप्शन आहे, मोठे डबे ठेवलेत आणि इकडे आपले जे काही रेग्युलर आहेत ते असे लहान आहेत. आणि त्यासोबतच कट्ट्याला लागूनच आपलं माझं शिलाई मशीन आहे आणि ह्या शिलाई मशीनचा वापर माझ्यासाठी इतका जब्बर आहे ना, म्हणजे त्याचं मी शिलाई कामसाठी कमी वापर, पण वस्तू इतक्या ठेवल्यात मी त्याच्यावर. तर इथे खाऊचा डबा आहे आणि मिक्सर पॅक करून ठेवला एकदम, जेणेकरून खराब होऊ नये धुळीने. आणि यामध्ये इतक्या वस्तू आहेत ना, तर शेंगदाण्याचं कूट, त्यासोबत मध, ज्या काही सकाळी लवकर गोष्टी लागतात, त्यासोबत पीनट बटर आणि च्यवनप्रकाश आहे.
तर सगळ्या गोष्टी अशा एकत्र ठेवल्यात, टिश्यू पेपर आणि त्यानंतर जे काही शिलाई कामचं साहित्य किंवा हा बॉक्स सगळं ठेवलं. आणि त्यासोबतच खाली हे प्रोटीन पावडरचे त्यांचे डबे आहेत. आणि हे सगळं साहित्य काढून जर शिलाई काम करायचं ठरवलं तर इतका कंटाळा येतो ना. शिलाई मशीनवर मिक्सर, खाऊचा डबा किंवा इतर जे काही साहित्य होतं तर ते असं कट्ट्यावर ठेवून दिले तोपर्यंत. आणि सगळ्यात आधी पहिल्यांदा मशीन पुसून घेते, जरा धूळ पण साचले. आणि आता अलीकडं खूप दिवस झालं मशीनचा वापर सुद्धा नाही झाला, तर आता सगळं पूर्ण पुसून घेतलंय असं स्वच्छ. विरू उठेपर्यंत म्हणजे असं जेवढे ड्रेस होतील तेवढे फिटिंग करून घेईन व्यवस्थित. पूर्ण मशीन स्वच्छ करून घेतले, दोरे सुद्धा व्यवस्थित सगळे लावून घेतले. झालं जे नेहमीप्रमाणे होतं तेच झालं यावेळी सुद्धा. आणि मशीन चालवायचा एकच कंटाळा म्हणजे दरवेळी कसं सुरुवातीपासून जर मी शिलाई सुरुवात केली ना तर एकदम बसते, कुठंच काय अडचण नाही. परंतु जेव्हा शेवट करायचा असतो ना तर दरवेळी तेव्हा दोरा तुटतो. त्यामुळे असा नेहमी इंटरेस्टच येत नाही. आणि दरवेळी असा सतत दोरा तुटला ना मग एकदम असं मूड ऑफ होऊन जातं मग. परंतु आज काय पण करून सगळं कम्प्लीट करायचं असं ठरवलंय. त्यामुळे किती वेळा जरी दोरा तुटला तरी मला ते कम्प्लीटच करायचं आहे. नवीन दोरा जोडल्यानंतर शिलाई तर एकदम व्यवस्थित बसली सुरुवातीला. आता शेवट कसं होतं बघू. आणि आपण कामाच्या गडबडीमध्ये एवढं असं म्हणजे बिझी असतो ना आपण, स्वतःकडे असं लक्षच नाही देत. तर दरवेळी पाणी प्यायचं विसरू नये म्हणून मी या मग मध्ये कायम भरून घेते. आणि स्ट्रॉने पिण्याची पण इतकी मजा येते ना, आणि त्यामुळे सतत पाणी पिऊ वाटतं आपल्याला. आणि विरूच्या स्कूलमध्ये एका मुलगीच्या बर्थडेला हा बर्थडे गिफ्ट भेटलं होतं विरूला. आणि त्याचा वापर तो कमी पण मी जास्त करतो. आणि त्यामध्ये मी चिया सीड्स मिक्स केलेत. त्यामुळे आपली भूक कंट्रोल होते किंवा एक्स्ट्रा खाण्याची जास्त आपल्याला असं सतत इच्छा नाही होत. त्यामुळे इव्हिनिंगच्या टाइमला हा 1 ग्लास चिया सीडचं पाणी घेते मी. हे चिया सीडचं पाणी चालू केलं आणि याचा फायदा म्हणजे जास्त काही खाण्याची इच्छा सुद्धा नाही होत. यामध्ये पोट भरून जातं. आणि चिया सीडचे पण इतके बेनिफिट्स आहेत ना. प्रोटीन कंटेंट आहे, कॅल्शियम कंटेंट आहे. त्याच्यामुळं एका ह्याच्यामध्ये सगळं काही होऊन जातं आणि एकदम फ्रेश वाटतं असं. तर आता पुन्हा एकदा चालू करते आपल्या कामाला, कारण विरू उठायचे आता वेळ झाले. मगापासून कंटिन्युअस नॉन स्टॉप करते आणि आतापर्यंत 5 कुर्ती झाले. आणि कुर्ती फिटिंग करून झाल्यानंतर लगेच ट्राय सुद्धा केले तर व्यवस्थित बसले. आणि आता लेफ्ट साइडला जे काही पॉकेट सिस्टीम होती तर पॉकेट सिस्टीम मला ते व्यवस्थित फिटिंग करायचं जमेना. त्याच्यामुळे या पण कुर्तीची काढून टाकली आणि याला पण पॉकेट सिस्टीम होती तर ती सुद्धा काढून घेतली, तरच ते व्यवस्थित फिटिंग करता येतं. आणि आता विरू उठलाय तर आज मी त्याला घेतलं नाही तर थोडासा रुसलाय तो माझ्यावर. इतर वेळी कसं तो झोपून उठला तर आधी त्याला 5 ते 10 मिनिट मी त्याला मिठीत घेऊन बसते. तर आज त्याला घेतलं नसल्यामुळे रुसलाय तो. विरू ये बाहेर, रुसायचं नाही, ये लवकर, मम्मा घेते मिठीत, ये ना. तर आता ही लास्ट कुर्ती झाल्यानंतर बंद करते, कारण आता गार्डनला सुद्धा जायचंय. बापरे, कुणी दिलं? या डब्यात होत वय. मी घेतलं नाही मिठीत म्हणून खाऊ घेतलास वय तू? काय खाऊ? आता गार्डनला जायचं, चला काहीतरी खाऊ खायचं. बनाना देऊ? हा देते, छोटवाला बनाना. हा देते. फक्त ड्रेस वगैरे सगळे फिटिंग करून घेतले आणि घड्या वगैरे घालायचं अजून बाकी आहे तर ते तसंच ठेवले. आणि आता संध्याकाळी 6:30 झालेत, गार्डनला जायचं टाइम झाले. त्यामुळे विरूला घेऊन जातोय. विरू, आरव आणि आरुषदा येतोय आज गार्डनला जायचं. हा, सिंह गार्डनला. आपण ज्या गार्डनला जातो ना कायम त्या गार्डनला येत आहेत. खुश खेळणार ना त्यांच्यासोबत. तर आता गार्डनला चाललोय आणि आता वहिनी पण भेटतायत.
त्यामुळे थोड्याशा गप्पा गोष्टी होतील. त्यानंतरच मग आल्यानंतर सगळं जेवणाचं रुटीन चालू. नाही हात पकड विरू, जोरात झोका घे ना. हा हा आरुष विरू हात खाली पकड. आरवला नाही नाही तुला. देऊ देऊ हाय इकडे. सगळ्यांचा दंगा चाललाय आणि खेळत आहे. आरव काय सायकल थकला तू गार्डन मध्ये. मस्तपैकी खेळतायत आणि आमच्या दोघींचा आत काय प्लॅन चालले ते दाखवते. सगळ्यांसाठी मिक्स असं हेल्दी सँडविच बनवायचं प्लॅन केले. ब्रेड तयार आहेत आणि बाकीची तयारी वहिनी करतायत. आता फक्त कांदा टोमॅटो बाकी आणि ड्रेसचा पसारा अजून तसाच आहे. सँडविचच्या या मिक्सचर मध्ये किसलेले गाजर, बीट आणि थोडस कांदा टोमॅटो, दही, चटणी, मीठ घातलं आणि त्यासोबत एक ब्रेड आणि ऑलरेडी एक सेट मुलांना खायला दिला आणि हा दुसरा आम्हा दोघींसाठी ठेवलाय. तर यम्मी यम्मी असं झालंय आणि मिओनीचा वापर न करता घरगुती दह्याचा वापर केलाय म्हणजे हेल्दी असं. विरू कसं झालंय? आरव आरव सँडविच कसं झालं? चांगलं आवडलं? एक नंबर. चला आता आम्ही पण खाऊन घेतो. आज गुरुवार असल्यामुळे स्पेशल असा जेवणाचा काही प्लॅन नाही केला. तर अचानकच वहिनींनी सँडविचचा प्लॅन सजेस्ट केला आणि घरात सुद्धा सगळं साहित्य असल्यामुळे सँडविच बनवले आणि इतके मस्त झाले होते ना. विरूने, आरवने आणि आरुषने सुद्धा मनसोक्त खाल्ले आणि आमच्या दोघींचं तर गप्पा मारत कंटिन्युअस खाणं चालू होतं. आणि एकटा असताना खाण्यामध्ये जी मजा नसते ना, तर आपण सगळे एकत्र मिळून खाताना इतकं मस्त वाटतं ना. तर गावची आठवण आली आज. सगळे एकत्र आपण बसून खात असतो आणि त्यासोबतच सँडविच खाल्ल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर वहिनी गेलेत घरी कारण जेवण सुद्धा बनवायचं आहे त्यांचं. आणि त्यासोबतच माझं तर आजचं प्लॅन कॅन्सल झालाय कारण ते बाहेरूनच जेवण करून येणार आहेत. तर माझ्यासाठी आणि विरूसाठी सकाळचे बनवलेले पालक पराठे आणि त्यासोबत थोडीशी डाळ खिचडी बनवले. सिंपल असं असणार आहे. आज सकाळपासूनच माझी एवढी धावपळ चालू आहे ना, हे करणं ते करणं. तर आजच्या दिवसासाठी मी सकाळी 3 कामे वाटून घेतलेली, त्यातले 2च झालेत. तर पहिलं म्हणजे पूर्ण किचन साफ झालं आणि दुसरं म्हणजे ड्रेस सगळे फिटिंग झाले. तर ते आता सगळे पटकन व्यवस्थित घड्या घालून ठेवते, नाही तर तो पसारा तसाच पडेल. आणि तिसरं ठरवलं होतं की थोडंसं माझ्याकडं डिंक किंवा ड्रायफ्रूटचं सामान शिल्लक आहे, तर त्यातून मला लाडू बनवायचे होते. पण ते आज दिवसभरात काही जमलं नाही. पूर्ण दिवस तर माझं ते ड्रेस फिटिंगमध्येच गेला. परंतु उद्या टाइम थोडा भेटला तर करून घेईन. विरूचा थोडा वेळ स्टडी घेतला आणि हा वीक ना विरूसाठी इतका मस्त गेला ना, कारण स्कूलमध्ये खूप जणांचा बर्थडे झाला आणि त्यामध्ये त्याला इतके गिफ्ट्स भेटलेत ना वेगवेगळे. तर तो स्वतःच दाखवतोय. आता दाखवूया. हा एक कॅमलचा सेट आहे. ह्याच्यामध्ये स्केल, पेन्सिल, शार्पनर, इरेझर आहे. त्यानंतर हा एक पाऊच भेटला, डबल भेटला. ऑलरेडी आधी एकदा भेटला होता आणि इतका मस्त आहे ना क्वालिटी वगैरे. त्यानंतर विरू सगळ्यात खुश झाला म्हणजे LCD ड्रॉइंग पेन केस. आणि पहिल्या दिवशी एक भेटलं तर एकदम खुश होता. आणि कालच त्यांच्या स्कूलमधील विरूची बेस्ट फ्रेंड विधी म्हणून आहे, तर तिच्या बर्थडेला एक मोठं पॅड भेटलंय आणि आल्यापासून विरूचा कंटिन्युअस याच्यावर स्टडी चालू आहे. आणि या सगळ्या गिफ्ट्स बरोबर चॉकलेट किंवा चिप्स असं काहीतरी होतं. त्यामुळे हे सगळे दिवस विरूचे खूप मस्त गेले. आणि स्कूलमधून आल्यानंतरच एवढा खुश असायचा, मला चॉकलेट भेटलं, मला खाऊ भेटला, गिफ्ट भेटलं असं करून. आणि इतके मस्त मस्त यावेळी गिफ्ट भेटलेत. पहिले गिफ्ट असे एकदम नॉर्मल असायचे, परंतु आता काहीतरी वेगवेगळे आहेत आणि मस्त वाटतं असं. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.